कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमची मैत्री कुठली? आमची मैत्री शाळेपासूनच सुरू झाली। जय वकील स्कूल मध्ये आमची मुलं जातात। आम्ही सगळ्या 6 जण आहेत आणि आमची 6 जणांची मुलं तिथेच आहेत आणि तिथेच आम्ही भेटलो आणि तिथेच आमचा हा मैत्रीचा प्रवास सुरू झाला। स्पेशल मुलांची आम्ही स्पेशल मुलांची आम्ही शाळा. स्पेशल अरे हे सांगा ना मला। स्पेशल अच्छा 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 अच्छा। काय नाव तुमच्या मुलाचं? कुणाल पुजारी। कुणाल किती वर्षाचा आहे तो? तो आता 20 वर्षाचा आहे आणि त्याला 20 वर्ष तुम्ही सगळे अगदी प्रेमाने, हो की नाही? साथ दिली। माझे मिस्टर आणि माझा मुलगा दुसरा ट्विन्स आहे तो। बर तो पण सेम एजचा आहे, पण लहानपणी खूप आम्ही हे केलं, कष्ट केलं म्हणजे त्याला हे करायला। मग तो शाळेत मला दोघांना, त्याला दुसऱ्या शाळेत आणि त्याला इकडे पाठवायला मला प्रॉब्लेम होत होता, तरी पण ॲडजस्ट केलं त्यांनी कसं पण। छोटा होऊन तो असं म्हणजे मोठ्यांसारखा त्यांनी सांभाळलाय त्याला। त्यांच्या ट्विन्स मध्ये एक नॉर्मल आणि एक स्पेशल चाइल्ड। हो। तुमच्या माझा एकच आहे। नाव काय? हर्ष पासवान। तो किती वर्षाचा आहे? 14 वर्षाचा आहे। 14 वर्षाचा आहे। तुम नमस्कार, मी दीप्ती शशिकांत शिंदे, सासरकडून, माहेरकडून दीप्ती त्रिंबक कदम। मी म्हणजे मूळची मुंबईतच लग्न झालं आणि माझा मुलगा अथर्व शिंदे, तो 16 वर्षाचा आहे आता। आणि मग एक नॉर्मल मुलगी आहे, ती इंजिनियर आहे। मग दोन्ही मुलांना हँडल करताना एवढं कॉम्प्लिकेट जातं ना, कारण एकीला नॉर्मल पद्धतीने ट्रीट करावं लागतं आणि एकाला स्पेशल मुलाच्या वेळेने जायला लागतं। मग ते एवढं जमलिंग झालं ना, खूप कॉम्प्लिकेशन, दोघांना हँडल करत आणि त्यामुळे कसं घरामध्ये पण माझ्या सासूचा पाठिंबा खूप राहिला मला, कारण मी मुलाबरोबर फिरत राहिले, बाहेर थेरपी, डॉक्टर इकडे तिकडे, तर त्या पाठी माझ्या मुलीला एकदम खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या माझ्या मागे। त्यामुळं मला तर त्यांचं फार कौतुक आहे। हो, खूप कौतुक आहे, कारण त्या होत्या म्हणून झालं सगळे। कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे। हो, आणि ते स्पेशल मुलांबरोबर राहायचं म्हणजे ते जरा चॅलेंजिंगच होतं। आणि ते गोष्ट सगळी समजून घ्यायला, ती मूल कसं आहे, आपल्याला कसं जायचं आहे, कारण ते अचानक आपल्या आयुष्यात आलेलं असतं, त्यामुळे त्यांना कसं हँडल करायचं ना, ते जरा कन्फ्युजनमध्ये राहतो। ते सेटल व्हायला, माइंड पण सेटल व्हायला बराच आपला पण टाईम जातो। मग त्यामध्ये फेज येतात, डिप्रेशन वगैरे वगैरे। पण ह्या मैत्रिणी भेटल्या आणि म्हणजे कुठे काय गेलं काहीच समजलं नाही, म्हणजे पूर्ण एकदम म्हणजे रॉकन झालं असं की म्हणजे एकमेकीच्या आधाराला तुम्ही झाला। एकमेकींच्या आयुष्यात जादूची काडी फिरवली। ते म्हणजे एकदम म्हणजे असं मिरेकल झाल्यासारखं झालं। आम्ही सगळे भेटलो ना, असं म्हणजे टेन्शन वाटलं नाही, आता काय वाटत नाही, आपण आहोत ना, आपलं कुटुंब झालंय आता घाबरायचं नाही, आपणच कुटुंब आहोत, आपण 16 जणींचा ग्रुप आहे, आपलं हे कुटुंब आहे, असं म्हणजे आता काय वाटत नाही, आता रिलॅक्स आहे मी। नमस्कार, मी स्मिता गणेश शिवडावकर, सासरची आणि माहेरची स्मिता साहेबराव माने। माझी मुलगी 14 वर्षाची आहे। मुलगी आहे आणि ती त्याच शाळेत आहे? हो। नमस्कार, मी आरती अजय नाईक आणि माहेरची आरती सूर्यकांत कदम। माझं माहेर ठाण्यात आहे आणि मी आता अणुशक्तीनगरला राहते। तुमचं किती जणांचं कुटुंब? आम्ही 4 जण, मी, माझ्या 2 मुली, मला 2 मुली आहेत। मोठी मुलगी साक्षी अजय नाईक, जी SIS कॉलेजला आहे, आणि ओवी अजय नाईक, जी स्पेशल चाइल्ड आहे आणि स्पेशल स्कूलमध्ये, ती 12 वर्षाची आहे। नमस्कार, मी अक्षता माने, सासरची आणि रेणुका अभंग, माहेरची। मला 2 मुलं आहेत, एक 21 वर्षाचा आहे आणि एक 18 वर्षाची। जो 21 वर्षाचा मुलगा आहे तो स्पेशल चाइल्ड आहे आणि तो 12 वर्ष झाले जय वकीलमध्ये शिकतो। हो, पण मग यांना नेणं आणणं या सगळ्या सवयी वेगळ्या असतात ना? मी ऐरोलीवरनं रोज ट्रॅव्हलिंग करते आणि माझा मुलगा म्हटलं तर ऑटिझम आहे आणि त्याला ब्रेन ट्यूमर आहे। तर जी हायपर मुलं आहेत ना, त्यांच्या पॅरेंट्सला खरंच खूप टफ जॉब असतो, कारण म्हणजे आमची मुलं आहेत ना, ती हायपर नाही आहेत, ते ऐकतात, आमच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतात। पण हायपर मुलं असतात ना, त्यांना खरंच एक म्हणजे
वेगळीच एनर्जी लेवल असावी लागते Extra parents energy, लोकांची. extra हा. पण कारण म्हणता ते येत नीट चालणार पण नाही, सुटले तर धावतच सुटतील, रडते तर रडतच राहतील, चिडले तर चिडतच राहतील. म्हणजे खूपच म्हणजे डिफिकल्ट होऊन जातं त्यांना घरी हँडल जेव्हा करणं. येते आल्या आल्या पहिले बॅग ठेवायची आणि पहिल्या बेडवरती 15 मिनिटं स्वतःला रिलॅक्स करायचं आणि मग हातपाय तोंड धुवायचे आणि मग त्याचे कपडे चेंज. त्याचं तू करतो का? कपडे चेंज करणं माहिती आहे, स्वतःची आंघोळ माहिती आहे, ब्रश करणं माहिती आहे, कपडे घालणं, पण ही त्याची हायपर ॲक्टिव्हिटी जी आहे पळणं, त्याला कंट्रोल करताना खूप त्रास होतो. आणि प्रत्येक मुलाचं वेगवेगळं चॅलेंज आहे. म्हणजे कोणी आता तिच्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम तर आपण त्याला हँडल नाही करू शकत. किती आपल्याला वाटत असेल मला तरी नाही करता येत. नाही करता तिथे जरा हतबल होतो की आपण सपोर्ट फक्त काय करणार, कारण की तिच्या मुलाचं तिलाच माहिती आहे. आणि आमची मुले प्रत्येकाचं कुठेही वेगवेगळं हायपर होतात, कुठेही हायपर होतात. सकाळी रस्त्यावर भेटलो ना हायपर आम्ही होतात मैत्रिणी, कुठेही. पहिलं हे डिस्कशन करतो आज की हर्षने शाळेत असं मुलांनी केलं. कसं आले, कसं गेले, आपण काय केलं. पहिलं डिस्कशन हेच होतं, अरे माझा मुलगा आज असं केला, मग ते सांगणार अरे आज असं असं केलं हर्षनी. पहिलं डिस्कशन तेच असतं की मुलं कशी येतात शाळेमध्ये, कसं फेस. सगळं ऍक्च्युली ना म्हणजे नॉर्मल पब्लिक तर अशी तोंडाला बघत असते की म्हणजे यांचं काय चाललंय, असं यांचं काय चाललंय. आता आमचा कुणाल पण हिचा कविताचा मुलगा पण दूरवाला आला की तो हायपर होतो, हा प्रेस कंट्रोलवाला आला तर पळून खूप हायपर होतो. पण आता जरा काम डाऊन म्हणजे हे झालंय, आता एवढं नाही होत. म्हणजे पहिले age लहानपणी मध्ये age वेगवेगळे मध्ये. challenges येतात जसं जसं वाटतो ना थोडं कमी वेगवेगळ्या होतं. age मध्ये. आता जेव्हा म्हणजे 14 इयर्स खाली होते तेव्हा खूप हे केलं त्यांनी मला सतवलं. आता जरा थोडं मुलांना शांत एक मोठ्या जागा आवाजाचा बसतोस. पण त्रास होतो. काही म्हणजे काहींना कधी काही issue, काही हा. मुलांना कधी रडताना, कोणाला रडताना इमोशनल झालेलं बघताना त्यांनी ते पण त्रास होतो. म्हणजे प्रत्येकाची तरा वेगळी आहे. आणि मेन म्हणजे आमच्या मुलांना कळता की आम्ही इमोशनल झालं हे आमच्या मुलांना कळतं ना. मग आमची मुलं आमच्याकडे बघणार, आई काय झालं, आई काय झालं, आई का रडते. असं कधी झालंय का की कुठेतरी गेलाय आणि मुलगा सापडतच नाहीये? हा कल्पनाच्या बाबतीत झालंय. कल्पनाच्या काय बाबतीत झालेलं? झालंय. माझा हर्ष 3.5-4 वर्षाचा होता. जीव चौपाटीला गेलो होतो आणि बसलो होतो सगळे व्यवस्थित, 7-8 जण होतो आम्ही, छान बसलो होतो. त्याला पाणी आवडतं म्हणून चौपाटीला नेलेला. पाण्यातून आला, बसला आणि चेंज करेपर्यंत तो कधी एका झटक्यात गेला तिथून कळलंच नाही. आणि 10 मिनिटात कुठे गेला, अरे सापडत नाहीये. आणि अचानक असं ते झालं ना की मी पूर्ण ब्लँक झाले. मला त्याचे कपडेही घातलेले आठवत नव्हते, फक्त त्याचा चेहराच दिसतोय. 1-1.5 तास तो सापडला नाही. 8 जण 8 दिशेला झालो होतो. तो सापडला कुठे, एक बबल्स उडवतो ना विकणारा, तिथं तो बबल्स उडवतात आणि तो त्या बबल्स मध्ये खेळतो. म्हणजे त्याला हेही माहिती नाही मी हरवलोय, माझी मम्मी नाहीये, पप्पा नाहीये. माझी रडून दमछाक झाली आणि तो मस्त एन्जॉय मध्ये खेळतोय, हसतोय, बबल उडवतोय. मी त्याला धरल्याबरोबर पहिला उचलला, पहिली मिठी मारली त्याला आणि मग एक फटका पण दिला. तुला कळत नाही मम्मी नाहीये, तो हसतोय, काय समजतच त्याला नाही ना. समजलंच काहीच नाही मी नाही हरवलंय. कळत ना. आणि रात्रीचा अंधारात सगळ्यांचे चेहरे सेम दिसत होते. ते माझी रडून आणि हा हसतोय. आमच्या मुलांची ना वाढ म्हणजे अशी दिसते की तुम्हाला वाढ आहे, पण त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट, म्हणजे जरी ती शरीराने आणि याने मोठी दिसत असली ना तरी त्यांच्या बुद्धी ही लहानच असते. त्यामुळे त्यांचं आणि नॉर्मल मुलांचं असं कंपॅरिझन होत नाही. पण बरेच पालकांना हे समजत नाही की हे असं कसं. मग त्यांना समजवण्यामध्ये पण कधी कधी आम्हाला फाईट आम्हाला सांगतात असं करा, तसं करा, ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टर. अरे आम्ही त्यांना लहानपणापासून बघतोय की आम्हालाच माहिती आहे ना त्याला कुठे कुठे घेऊन गेलो आम्ही. ते आम्हाला अजून प्रवचन देतात. तर मग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.